जे आता आमचे सतीश पाटील आहेत ते भरपूर अनुभवी आहेत. त्यांनी भरपूर कामं केल्यात म्हणजे आपल्या 14 गावामध्ये. त्याचं काम चांगलं आहे. सतीश पाटील येणार निवडून, काय विषय नाही. काय वाटतं जिल्हा परिषद या मतदारसंघाचा विकास झालाय काय? झाला की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित. जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे, काय कोणाचं वार आहे म्हणताय? राष्ट्रवादीचा आहे. 4.5 कोटीचा कॉन्क्रीट रस्ता हा त्यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून चालला. जिल्हा परिषदेने गावामध्ये विकास जो केलेला आहे ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गावात छान झालेला आहे. जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी झेंडा फडकवणार 100% फडकवणार. जिल्हा परिषद मध्ये काय वाटतं एकंदरीत कोणाची सत्ता येईल असं? राष्ट्रवादीची भरपूर विकास झालेला आहे. आमच्या गावामध्ये भरपूर विकास झाला. आमच्या कळगावमध्ये राष्ट्रवादी 100% आहे आणि विकास कामाच्या जोरावरती लोक राष्ट्रवादीलाच मतदान करणार. आणि साहेबांनी कळगावमध्ये आमच्या कमीत कमी 25 कोटी निधी हा खर्च केलेला आहे. आमच्या गावात एवढी मुश्रीफ साहेबांनी कामं केलेत की त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आमच्या गावाला. दर्शको नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी ओंकार पोद्दार. आता आपण आलो आहोत गिजवणे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. गडिंग्लज तालुक्यातील गिजवणे हे जिल्हा परिषद मतदारसंघाची निवडणूक जी आहे ती आता लागलेली आहे आणि आपण सर्व भागांमध्ये फिरून जिल्हा परिषद मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. विकास जो आहे तो कडगाव गावापर्यंत पोहोचलाय काय, या गिजवणे मतदारसंघाच्या माध्यमातून या ठिकाणी विकास झालाय काय, हे आज नागरिकांना भेटूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नाना नमस्कार, काय ना तुमचं? पृथ्वीराज पाटील. काय वाटतं जिल्हा परिषद या मतदारसंघाचा विकास झालाय काय? झाला की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे. काय एकंदरीत विकासची संकल्पना काय म्हणतो तुमच्या दृष्टीने? विकास म्हणजे आरोग्य म्हणजे विषयक ज्या गोष्टी आहेत की मुश्रीफ साहेबांच्या, कारण माझ्या वडिलांचा डायबिटीज मध्ये पाय इंजर झालेले, त्यांच्या कॅम्प मधून जयपूर पुढे बसवून दिलेला आहे साहेबांनी. आणि गावचा विकासासाठी भरपूर निधी दिलेला आहे. रस्ते असतील, पाण्याचं पाईपलाईन असेल त्या संदर्भात. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित इथं होणार. बरं, आता समरजित गाडगे आणि मुश्रीफ एकत्र आलेले आहेत, काय वाटतंय काय परिणाम त्यांच्यावर होईल? काय बळ वाढेल असं वाटतं? समरजित साहेबांच्या बद्दल एवढं काय मला माहित नाही, कारण मुश्रीफ साहेब हे हुकमिक काय आहेत. त्याच्यामुळे साहेबांच्या कामाच्या पावतीवर इथं प्रचंड मताने राष्ट्रवादीला यश भेटेल. दादा काय ना तुमचं? माझं राजाराम कृष्णा शिंदे. काय वाटतं तुमच्या गावाचा विकास झालाय काय? झालाय की. आता जिल्हा परिषद निवडणूक लागली आहे, काय कोणाचं वार आहे म्हणताय? राष्ट्रवादीचा आहे. राष्ट्रवादीचा आहे. काय राष्ट्रवादी विकास केलाय काय? केलाय की. नक्की काय काय विकास केलाय? ग्रामपंचायत बांधली, नवीन रोड बांधलं, पाईपलाईन केली, रस्ते गेल्यात, सगळे विकास आहे. विकास झालाय पूर्ण. मग राष्ट्रवादीचा वार आहे म्हणताय? होय. मग काय आता बदल करूया असं काय वाटत नाही? नाही. सत्ता दिली आता काय नाही हो, नाही 100%. काका नमस्कार. नमस्कार. काय ना तुमचं? माझं नाव गजानन वसंतराव पाटील. काय वाटतं कडगाव गावचा विकास झालाय काय जिल्हा परिषदच्या माध्यमातून? जे मागील 7 वर्ष पाठीमागे पंचायत समितीला जे राष्ट्रवादीची जी जोड होती, राष्ट्रवादी आणि हिची म्हणजे गिजवणे आणि कडगाव, त्या वर्षी फंड एवढा लावलेला होता की ह्या मागता ज्या गेली 5 वर्षाच्या याच्यात एकही काम काय पंचायत समितीच्या माध्यमातून कडगावमध्ये नाही. मागील 5 वर्षा पाठीमाग इंजल पाण्याला 2 लाख रुपये लावले. त्यानंतर जक्केवाडीचा जो रोड आहे त्याला 2 लाख रुपये फंड लावलेला होता पंचायत समितीच्या माध्यमातून. त्या ज्या पाण्याच्या टाक्या आहेत ह्या पंचायत समितीच्या माध्यमातून बसवल्या जागेजागी पाण्याची. आणि जे आता जे पंचायत समितीचे उमेदवार होते तिने कडगावमध्ये एकही फंड काही लावलेला नाही. काही सायकल कृपा द्यायला नाही, सायकल कृपा द्यायला नाही. त्यानंतर शिलाई मसले द्यायला, ताडपत्र्या कुणाला द्यायला, खुरपी कुणाला द्यायला, पारा हे खोरी बिरी बुट्टी हे मिळते काही साहित्य द्यायला नाही. कडगावमध्ये गटरीला कुठला फंड लावला नाही, काही नाही. जे सगळे केलंय राष्ट्रवादीच्या या माध्यमातून, जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या माध्यमातून हे कडगावमध्ये पिवन ब्लॉक, कॉन्क्रीट रस्ता, आज विटलाईचा 4.5 कोटीचा कॉन्क्रीट रस्ता हा यांच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून चालला. जर चालना द्यायची असेल तर ह्या 2 जोडगोळीला विजयी करायलाच पाहिजे. बरं, सतीश पाटील यांच्या मिसेस या ठिकाणी परत एकदा निवडणुकीला समोर चालले, त्यांना काय वाटतंय एकंदरीत? ते जिल्हा परिषदला जे आहेत उभारले ते एक म्हणजे गावाला म्हणजे प्रेरणादायक, म्हणजे बाबा काहीतरी कामाचं हे वडून आणतील फंड, ह्या दृष्टीने त्यांचे ती उभारले ते उमेदवार चांगल्याच आहेत. पंचायत समितीला कोण उभारले? पंचायत समितीला आमच्या प्रियांका देसाई आहेत. त्यांची सासरी कारखान्याला डायरेक्टर आहेत. आणि ह्या कडगावच्या ह्या सगळ्या बॉडी म्हणजे राष्ट्रवादीच्या ह्याच्यामुळे ती कामांचं एक चालना मिळेल की खाली पंचायत समितीवरून जिल्हा परिषद म्हणजे ही कामं आणण्याचा एक हे लागेल. आणि मार्गी कामं जी राहिलेली कामं आहेत ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण होतील. दोन्ही महिला आहेत, महिलांच्या माध्यमातून विकास होईल कशा? होणार की महिलांच्या बाबतीत विकास याला महिलाच पुढे लागतात. पुरुषाला एक पण थांब जरा तुझं काम करूया म्हणतील, तसं नाही. महिलांनी तसं नसतं. महिलांचा हा शब्द शेवटपर्यंत टिकून धरतात ती.
कामं ओढून आणायचं ह्या महिलाच काम करत जास्त असतात. काय वाटतं जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिल्हा विकास झालाय का? परिषदेमध्ये गावामध्ये विकास जो केलेला हा. आहे ते मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून गावात छान झालेलं आहे. आणि आपल्या गावच्या सरपंच अर्चनाताई पाटील यांनी सुद्धा काम चांगले केलेलं आहे गावात. बरं. आज जवळजवळ रस्ते, हा. त्यानंतर ग्रामपंचायत, त्यानंतर पाण्याची सोय, या संपूर्ण सोयी चांगल्या केलेल्या हा. आहेत. यापुढे सोलरचं सुद्धा काम होणार आहे. हा. त्यामुळे ही अशी कामं होत असलं त्यांच्या पाठीशी राहिले तर मुश्रीफ साहेब ह्याच्या पुढे पण काम गावात चांगलं करतील. आणि त्यामुळे जास्तीत जास्त राष्ट्रवादी पक्षाचे दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे तोही फायदा होणार आहे आणि गावाला चांगला विकास होईल. सध्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्र बरं, येतात. विधान सभेला दोन्ही पक्ष वेगवेगळे होते, आता ते एकत्र आलेत. त्यामुळे मतदान वाढणार आहे. हे कार्यकर्ते नाराज वगैरे असं काय वाटतं? नाही वाटत हा. नाही. त्यामुळे मजबूत आहेत, सगळे एकत्र येणार आहे. आणखी टक्केवारी वाढणार आहे बरं. गावामध्ये. कामाचा प्रभाव वाढायला असं वाटतं. वाढणार आहे. काम चांगलं आहे ना. आज जिल्हा परिषदला जी दवाखाना आहे तो 50 खाटचा साहेबांनीच आणलेला आहे. बरं. त्यासाठी अर्चनाताई पाटील यांनी सुद्धा मदत केलेली आहे त्यासाठी आणण्यासाठी. म्हणजे राष्ट्रवादी तर्फे चांगली कामं चाललेली आहेत. चाललंय. हो, आज जे कामं होतात, हा. रस्ता म्हणा, पूल म्हणा, हे सगळी चांगली कामं चालू आहेत. जिल्हा परिषदेवरती राष्ट्रवादी झेंडा फडकवणार. फडकवणार 100% फडकवणार. आता आपण कडगाव ग्रामपंचायत जवळ आहे. या ठिकाणी दादा काय ना तुमचं? माझं नाव राजू पाटील. काय वाटतं तुमच्या या गावचा विकास झालाय का? भरपूर विकास झाला. काय काय विकास झाला तर? ग्रामपंचायत झाल्या, बरं. आपले गटर झाले पूर्ण गावातले, हा. कॉन्क्रीट रस्ता झालाय. विठलायचा आतापर्यंत 20 वर्षे कुणी रस्ता करायला नव्हतो, आता रस्ता पूर्ण झालाय. मग जिल्हा परिषद मध्ये काय वाटतं एकंदरीत कोणाची सत्ता येईल असं वाटतं? राष्ट्रवादीची राष्ट्रवादी सत्ता येण्यामागचं कारण काय? विकास पण भरपूर केल्यात. हा. लाडकी बहीण दिल्या बरं. आमच्या अजित पवारांनी, परत सन्मान किसान योजना दिल्या हा. आणि आपलं CM किसान योजना, बरं. भरपूर योजना दिल्यात. हा. काय आता असं वाटत नाही की बाबा गेले आणि नवीन कोणाला संधी देऊयात या ठिकाणी निवडून आणण्यात? नाही, संधी देण्याबद्दल काय अडचण नाही, कारण जे आता आमचे सतीश पाटील आहेत ते भरपूर अनुभवी आहेत. त्यांनी भरपूर कामं केल्यात म्हणजे आपल्या 14 गावामध्ये, त्याचं काम चांगलं आहे. काय सांगाल जिल्हा परिषद मतदारसंघाचा काय विकास झालाय काय? भरपूर विकास झालेला आहे. हा. आता मागच्या 5 वर्षापूर्वीचा जर विचार केला आणि आताच्या 5 वर्षाचा विचार केला, भरपूर लोकांना सरळ सरळ दिसतात कामं केलेली. सगळी हॉस्पिटल झालं, क्रीडांगण झालं, गावातले रस्ते चकाचक झाले, ग्रामपंचायत बिल्डिंग झालेली आहे, बाकीच्या सगळ्या पानंद्या वगैरे झालेल्या आहेत रस्त्यात. अगोदर 2 व्हीलर जात नाही तर 4 व्हीलर मधून जातात सगळी. हा. भरपूर विकास झालेला आहे. आणि सरळ सरळ लोकांना माहिती आहे आता मागच्या 5 वर्षाच्या पाठीमागे काय कामं झाली आणि आताच्या या 5 वर्षात काय कामं झाल्यात ते लोकांना सांगायला नाही. मुस्लिम साहेबांचं शब्द किंवा अंतिम शब्द बरं, 3 कागल तालुक्यात मतदारसंघाने 3 मोठे जे गट आहेत ते एकत्र आलेले आहेत, त्याच्याबद्दल काय? येऊ देत की तिन्ही गट एकत्र येऊ देत. जो कामाचा माणूस आहे त्यालाच निवडून देणार लोक. आता येऊन तो कुठल्या तरी मोठ्या पक्षात उभारतो म्हणत तर ते काय लोक फक्त कामाचा जो कोण माणूस आहे लोक तेच बघणार. म्हणजे लोक कामं हा, करणार, कामं करणाऱ्यालाच लोक निवडून देणार. हा. बाकी किती पण त्यांनी काय पण हे होऊ देत. आता येऊन मी हे काम करतो ते लोकांनी बघितलेलं आहे. अगोदर 5 वर्ष लोकांना सगळं माहित आहे कोण काम करतंय कोण नाही. त्यामुळे गावात आमच्या तरी सांगायला लागत नाही. या 5 वर्षात भरपूर कामं झालेली. काय वाटते हो, काय तुमच्या गावात कामं झालेले आहेत काय? भरपूर झालेले आहेत. काय काय कामं झालं? बांधकाम कामगार यांच्या गावाबद्दल भरपूर झालेत. गावातला विकास भरपूर झाला आहे. बांधकाम कामगारांची कामं झालेली आहेत. मला एक सांगा की आता तुमच्या गावामध्ये तो विकास मोठ्या प्रमाणात, विकासात काय राहिलंय काय? असं काय राहिलंय काय? काय राहिले नाही असं मला वाटतं. काय वाटतं हो, तुमच्या गावामध्ये विकास झालाय काय? आमच्या गावामध्ये भरपूर विकास झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं रस्ते झाले, ग्राउंड झालं. सध्या आता म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र चालू आहे बांधाय, ग्रामपंचायत चालू आहे, स्मशानभूमीचे कामे झाले. त्याच्यानंतर विठलाई रस्ता हा 20-25 वर्ष त्या कामाचे रस्त्याचं काम अपुरं होतं, ते आता या वर्षी पूर्ण झालं. चालू आहे अजून, पण होईल पूर्ण. गावामध्ये भरपूर अशी रस्ते म्हणा, गटारी, भरपूर कामं झाली. बरं, आता काय एकंदरीत आता बघायला गेलं तर कागल तालुक्यामधील किंवा गडिंग्लज जो विधानसभा मतदारसंघ आहे त्यामधील 3 गट जे आहेत एकत्र आहेत. एक गट एका बाजूला निवडणार, सतीश पाटील हे तुमचे राष्ट्रवादी चिन्हावर लढत आहेत, तर त्या ठिकाणी दुसरे उमेदवार आहेत ते देखील काँग्रेसच्या कागुड्या चिन्हावर लढत आहेत. काय वाटतं कोण बाजी मारायला? नाही, काय राष्ट्रवादीच बाजी मारेल, काय अडचण नाही. सतीश पाटील येणार निवडून, काय विषय नाही त्याचा. ते घड्याळ चिन्हावर जे उभारलेत की नाही ते 100% येणार. कुठेतरी संधी कोणाला तर दुसऱ्यांना देऊया असं वाटतं? नाही, असं काय होणारच नाही. संधी कधी द्यायची असते
जेव्हा दुसरा ते व्यक्ती काम करत नसेल, त्या व्यक्तीचं तो हे करत नसेल, तर ती दुसरा आपण पर्याय व्यवस्था बघत असतो. आपल्याला जर एकाकडून ती सगळी पूर्ण मिळत असेल तर बदलायची काही गरज नाही ना. आणि आज जर नवीन माणूस दिला, तर नवीन माणूस दिल्यानंतर त्याला आणि परत खालनं वर जायला लागणार. तिथून म्हणजे आज सतीश पडले साहेब आहेत ते तिथून सगळी कामं म्हणजे साहेबांच्या इथं थ्रू लय पर होऊ शकतात. काय वाटतं जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणाचं वार आहे आपल्या? जिल्हा परिषद मतदारसभा हसन साहेब मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून सतीदादा यांचे पॅनेल आमच्या राष्ट्रवादीचे आहे. तरी कळगावमधील कामं दादांच्या माध्यमातून ह्याच्या पाठीमागे बी भरपूर झालेले आहेत. मुश्रीफ साहेबांनी आता गावातला कुठलीही वाडी वस्तीचा रस्ता एकही म्हणजे अपुरा राखला नाही आहे. आमची सुसज्जता गावाची ग्रामपंचायत साहेबांच्या माध्यमातून आता चांगली होत आहे. गावात रस्ते बिस्ते पूर्ण हे आहेत आणि सतीदादांचं चांगलं मतदारसंघात योगदान आहे. बरं, आता असं वाटत नाही की बाबा कुठेतरी बदल व्हायला पाहिजे किंवा नवीन परत संधी यावं असं वाटतं? नवीन शैलजाताई यांचं काम चांगलं असल्यामुळे त्यांनाच संधी मिळाली. गेले 2 टर्म ते या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आहे. हं. काय किती म्हणजे असं बदल असं व्हावं असं वाटत नाही? नाही, बदल असं काम करणारी व्यक्ती असल्यामुळे बदल हा होता कामा नाही. बरं, तीच व्यक्ती राहिली पाहिजे. माझे नाव संजय बंडुंजल. काय वाटतं आता जिल्हा परिषदेची निवडणूक लागली आहे, पंचायत समिती जिल्हा परिषद कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आमच्या कळगावमध्ये राष्ट्रवादी 100% आहे आणि विकास कामाच्या जोरावरती लोक राष्ट्रवादीलाच मतदान करणार. बाकी कुठल्याच भूलथापाला पडणार नाही. बरं, आणि साहेबांनी कळगावमध्ये आमच्या कमीत कमी 25 कोटी निधी हा खर्च केलेला आहे. यात्रेसाठी म्हणा, हे रस्ते असतील, शेतातले रस्ते असतील, सगळ्या कामासाठी पानंद रस्ते असतील, मंदिर असतील, विकास कामांच्या आधारावरती 100% राष्ट्रवादी पॅनेल बसणार. तर मला सांगा की आता काय विकास कामं राहिली असं वाटतंय का तुम्हाला? आता एक कुठे 10% राहिले असतील जास्तीत जास्त, नाही तर 90% पूर्ण केलेले आहेत. आणि ते पण वचन दिलेलं आहे 10% जे आहे ते सुद्धा पूर्ण करणं म्हणून सांगितलं त्यांनी. बरं, काय शासनाची कामं म्हणजे एवढ्या योजना आहेत, सगळ्या योजना आहेत, ते तुमच्याकडे पोहोचल्यात का हो? हो, पोचलेच की सगळे. होय. हो, तब्बार म्हणा, आमचे बंटी पाटील सरपंच यांनी भरपूर सुविधा केल्या सगळ्या. घर टू घर सगळे जाऊन सगळे म्हणजे ज्या योजना आहेत त्या घर टू घर सगळ्या पोच केलेल्या आहेत. आणि महिलांना पण सगळ्या ज्या सुविधा आहेत त्या पण दिलेल्या आहेत सगळ्या. जिल्हा परिषद निवडणूक लागलेली आहे, काय वाटते आपल्याला की कोण निवडून येईल, कोणाचा प्रभाव या ठिकाणी? आमच्या गावात एवढी मुश्रीफ साहेबांनी कामं केलेत की त्यांच्याशिवाय पर्यायच नाही. आमच्या गावाला घड्याळाशिवाय कोण दुसरं नाहीच. काय एकंदरीत जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता सतीश पाटील हे उभारलेत मुश्रीफ साहेबांकडनं. त्यांचा विजय हा नक्कीच आहे. कारण त्यांनी आता 15 वर्ष जवळपास आपल्या भागात भरपूर विकास केलेला आहे. त्यामुळे घड्याळाशिवाय आम्हाला पर्यायच नाही. काय एकंदरीत काय काय विकास झालाय गावामध्ये सर? गावामध्ये मंदिरांना देणगी मिळाली, रस्ते झालेले आहेत, गटारी झालेले आहेत, अजून भरपूर कामं झालेली आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पेयजल योजना साकार केलेली आहे आपल्या गावामध्ये. घरोघरी प्रत्येकाच्या घरी पाण्याची व्यवस्था झालेली आहे. ग्रामपंचायतची नवीन इमारत आता घडत आहे. त्यामुळे सतीश पाटलांचं हे कार्य वाखाणण्याजोग आहे. आता जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोण निवडून येईल असं वाटतं तुम्हाला? आम्ही काय आमचं राष्ट्रवादीचं आम्ही तिथे बरं, राष्ट्रवादीने कामं केलेत का हो? केलं काय म्हणतात? आमच्याकडे आम्ही भरपूर केलं. आमच्या यानं काय 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 कामं केलेत? आमच्या आईचं काम केलेलं आहे. आमच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं ते केलं टाटा हॉस्पिटलला जाऊन मुंबईवर. आणि आम्हाला पेन्शन मंजूर झाली आहे आमचे, ते राष्ट्रवादी जायच्या मार्फत झालं. त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण नाही. आम्ही राष्ट्रवादीच आम्ही तर तेच घड्याळी असं आमचं म्हणा बघा 100%. ते कडगाव गावाच्या मध्यवर्ती आपण आहोत या ठिकाणी. आता काय नाव तुमचं? आकाश चौगुले. काय वाटते हो या तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणाची हवा आहे? काय सतीश पाटील आणि आमच्या देसाई वहिनी. बर, काय एकंदर विकास झालाय का हो तुमच्या कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघात? ग्रामपंचायत जवळ बघितला तर सगळा विकासच दिसतोय. तुम्हाला इथं ग्रामपंचायत मध्ये दुसरं कुणीही काम काय केलं नाही. सगळं रस्तं म्हणा किंवा पिऊन ब्लॉक बसवलेत, बाकी सगळं त्यांनी काम केलेलं आहे त्यांच्या माध्यमातून. म्हणजे ह्यामुळं घड्याळवरच जास्तीत जास्त आहे वाटतं. हो, घड्याळची. एकंदरीत असं वाटत नाही की बाबा कुठे बदल व्हावा आणि दुसऱ्या कोणाला संधी द्यावी असं? हा, वाटतं तसं पण साहेबांच्या कामाच्या ह्याच्यावर जोरावर साहेब येतील निवडून 100%.